कालचे बप्पू कुठे आहेत? तर बघूया या ठिकाणी त्यांच्याही टाळ्यांचा गजर, त्याचबरोबर या ठिकाणी गणपती बाप्पाचा गजर ते देखील करतील. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. काय जल्लोष आहे, काय जल्लोष या ठिकाणी आपण पाहू शकता. भोपू वाजायला सुरुवात झालेली आहे. सेमीफायनलचा सामना त्याची जय्यत तयारी या ठिकाणी होते. आणि आता जाऊया कमबॉक्स, ऐकूया बाबला जाधव आणि अमित आदोडे यांचा आवाज. ओव्हर टू कमबॉक्स. थँक्यू व्हेरी मच प्रशांत सर. आपण पाहिलं तर सलामीचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रितेश बनाम प्रथमेश. पहिला चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा असेल. 6 षटकांचा सामना, नक्कीच अत्यंत महत्त्वाची लढत आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर दिशाहीन चेंडू आहे. पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती अवांतर धाब्यांनी सुरुवात होते. धावसंख्या होते बिनबाद 1. मित्रांनो आपण पाहिलं तर प्रितेश बनाम प्रथमेश अशी लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू सुवर आहे, अवांतर धावेने मात्र संघाची सुरुवात. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा असेल. इथे आपण पाहिलं तर लेग स्टंपवरचा चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. डॉट चेंडू मात्र येतोय. अत्यंत चांगला चेंडू हाताळला जातोय. आणि इथे आपण पाहिलं तर दोन्ही संघाने भाकीत केलंय की नक्कीच आम्ही एक मोठी प्रथम फलंदाजी करताना एक मोठं टार्गेट सेट करू, असं आपण पाहिलं होतं. कर्णधार सह्याद्री. इथे काय घडते पाहूया. येणाऱ्या 6 षटकांमध्ये काय गोलंदाजी आहे. अत्यंत सुरेख सुरुवात, अत्यंत जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय. प्रितेश पहिला चेंडू स्वर टाकल्यानंतर पुढील 2 चेंडू डॉट येताना आपण पाहतोय. आणि खरोखरच चांगलं कमबॅक आहे. क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही जेव्हा सेमीफायनलचा सामना खेळतात फार प्रेशर असतं, कारण सुरुवातीचे सामने आणि सेमीफायनल फायनल इथे प्रेशर असतं. पाहूया कोणता संघ प्रेशर रिलीज करून कशा प्रकारची कामगिरी करतो. पुन्हा एकदा प्रितेश राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. बॅट चिकट घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. आणि थर्डमॅनच्या आपण पाहिलं थर्डमॅनच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय, फेकलं जातंय. तद्वर बॅटच्या माध्यमातून निघालेली ही पहिली धाव. धावसंख्या फलकावरती लागतायत 2 धावसंख्या फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. बोंगोचा आवाज देखील आपण ऐकतोय. आणि खरोखरच चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय प्रितेशने. 3 चेंडू हाताळले, धावा दिल्या 2. पुन्हा एकदा प्रितेश सज्ज होतोय. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा खेळण्यासाठी. ह्यावेळी मात्र महेंद्रच्या बॅटमधून निघालेला फटका आपण पाहिलं तर मिड ऑफच्या पट्ट्यात सर्कलच्या आतमध्ये चेंडूला रोखलं जात आहे. आणखीन एक धाव मात्र मिळते. इथे मात्र पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक म्हणतात, त्या षटकात मात्र जखडून ठेवलंय. सुरेख गोलंदाजी आहे, कंजूस गोलंदाजी आहे. आतापर्यंत केवळ धावसंख्या फलकावरती 3 धावा, बिनबाद 3. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं क्षेत्ररक्षकाला फंबल होताना पाहिलंय. त्याचं रूपांतर मात्र मत होतंय 2 धावांमध्ये. प्रथमेशच्या बॅटमधून आलेल्या ह्या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिलं तर बिनबाद 5 षटक क्रमांक पहिलं. अत्यंत दर्जेदार स्पर्धांचे आपण साक्षीदार ठरतोय मित्रांनो. चिपळूण नागरी प्रीमियर लीग पर्व 6वं, ग्रँड फिनालेचे दिवस, शेवटचा आणि अंतिम दिवस. अंतिम महामुकाबला आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये. ओहो, इथे मात्र सुरेख फटका पुल केलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडूला रोखलं जात आहे. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र ओरतो देखील होतोय. थोडंसं इथे काय क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळतं मित्रांनो. तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आणि इथे मात्र नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला फार महत्त्व आहे, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. क्रिकेटच्या पटलावरती एका धावेने इतिहास घडताना पाहिलाय, इतिहास बिघडताना आपण पाहिलाय. इथे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 7. येस, ओव्हर टू प्रशांत सर. थँक्यू बाबा. आपल्या अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये थोडी आपण स्टार्टचा विचार केला तर धीमा झाला, म्हणजे फार फ्लाईंग स्टार्ट नाही आहे. इथून काय वाटतंय, ज्या 80 धावा होतील असं वाटतंय ज्या पद्धतीनं सुरुवात झाली? हो, नक्कीच होतील, कारण सलामीचे बल्लेबाज जर 3-4 षटकं खेळले तर 80 धावा आम्ही सहज मारू. अजून या ठिकाणी 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती कोणते बॅटर जे चांगली कामगिरी करतील? त्याच्यानंतर येणार आहे 1 डाऊन तर सागर हरेकर. त्यानंतर मी स्वतः खेळणार आहे, कारण नक्कीच या संघामध्ये 1-2 बॉलर लूज असणार आहे, ते आम्हाला माहिती आहे. त्याच्या सुरुवातीच्या बॉलरला आम्ही थोडंसं स्लो पद्धतीने खेळणार आणि नंतर फटकेबाजी करणार आहोत. प्लॅन सांगितलंय. सुरुवात तरी संत झाली असते तर ते काही संत नाहीत, त्यामुळे नंतर आपण बघूया त्यांचा अशांत खेळ बघायला मिळेल. आणि या ठिकाणी हा जल्लोष आपण पाहतोय. निश्चितच बोपू बसतायत मैदानावरती. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी पाहायला चिपळूण नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून अत्यंत सुरेख आणि सुंदर आयोजन. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया बाबला जाधव यांचा मधुर आवाज. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहिलं तर थँक्यू प्रशांत सर. इथे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होतोय अजय.
अजय बनाम आपण पाहिलं तर ह्यावेळी असेल महेंद्र स्ट्राईकवरती. अजय पाहूया मिळवून देणार का आपल्या संघाला विजय, कारण सेमीफायनलचा सामना आहे, अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. इथे इथे मात्र डू ऑर डाय, जिंका किंवा मरा, जिंकावंच लागेल. जिंकेल तो नक्कीच अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा ह्या स्पर्धेतील पहिला संघ. आणि पाहूया कोणता संघ फायनलचं तिकीट कन्फर्म करतो. ठरवणार ही लढत अर्थात अत्यंत जबरदस्त. पुन्हा एकदा अजय, राऊंड विकेटचा मारा असेल, स्ट्राईकवर आपण पाहिलं तर महेंद्र. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर 238 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आणि अशा प्रकारे एक क्षेत्ररक्षक जो सर्कलच्या आत होता त्याला घेतलं जाते मिड विकेटच्या दिशेने. आणि पाहूया कशा प्रकारचं थर्डमॅन आपण पाहिलं तर थर्डमॅन देखील सर्कलच्या बाहेर आहे. अशा प्रकारे एक थर्डमॅनच्या दिशेने 38 सर्कलच्या बाहेर, तर दुसरा जो खेळाडू आहे तो नक्कीच मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय. बाकी सर्व उर्वरित खेळाडू नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या नियमानुसार आपण पाहतोय सर्कलच्या आत. पहिल्या षटकात 7 धावा, अत्यंत सुरेख सुरुवात केली होती प्रितेशने. प्रथमेश म्हणजे गणपतीचं नाव आणि इथं पण पाहिलं तर सामना पटापट खेळवायचा आहे आपल्याला, कारण आज ग्रँड फिनालेचा दिवस आहे. बक्षीस समारंभाचा गोड कार्यक्रम आपल्याला इथे करायचा आहे. त्या दृष्टीने टाइमपास नको आहे, टीम मिटिंग्स नको आहेत. प्लीज आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा. अजय, राऊंड विकेटचा मारा. वाकूट टप्प्याचा चेंडू आहे, सुरेख फटका आहे, पूल केलाय, चेंडू ट्रॅव्हल होते. ओ इथं मात्र नक्कीच खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही आहे. इथे मात्र येतोय नक्कीच धारदार, बहारदार चौकार, डीजे. थँक्यू डीजे. चव्हाण साहेब, काय वाटतं इथे तुमचा जो प्लॅन आहे 50 पर्यंत रोखायचा, तो यशस्वी होईल असं वाटतंय? ज्या पद्धतीने धावा होत आहेत 100% यशस्वी होईल. ज्या पद्धतीने 7 धावा झाल्यात आणि सुरुवातीला थोडं सावध खेळण्याचा प्रयत्न आहे, त्या प्लॅनबद्दल काय सांगा? आणि त्यांचा अजून स्कोअर कमी आहे, अजून 7च झालेला आहे. इथे आपण पाहिलं तर नक्कीच एक सर्वात सोपा झेल. मित्र म्हणतोय की 11 झालेला आहे, तेवढा काय सहजासहजी स्कोअर नाही. 50 पर्यंत स्कोअर होऊ शकतो. 50 पर्यंत रोखण्याचा पूर्ण प्रयत्न असेल यावेळेला चव्हाण साहेब. बाबल्या पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय, झेल सुटलाय. असं पण पाहिलं तर नक्कीच एक सोपा झेल होता. मला तर वाटते नक्कीच ठाकूर शोलीतला असला तरी त्यांनी हा झेल टिपला असता. अर्थातच इथे पण पर्यंत झेल सुटतोय, जीवदान मात्र मिळतंय. धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या होते 12. 12 विदाउट लॉस, प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. ओ इथं मात्र बॅट चिकट घेऊन जाणारा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय फायनलिकच्या पट्ट्यात, जिथे चेंडूला रोखलं जातंय. 1 धाव मात्र मिळते. इथे रोखून ठेवलंय. पत्रकार संतोषजी पिलके यांचं शुभागमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. थँक्यू सर. आपण पाहिलं तर राजा पिलके सर, आपलं हार्दिक स्वागत आहे ह्या क्रीडानगरीमध्ये. आणि इथे 13 धावसंख्या फलकावरती लागले, म्हणजे पॉवर प्लेचे 2 षटकात आतापर्यंत काय सुरेख गोलंदाजी आहे. पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या केवळ 7, जखडून ठेवलं होतं, थोडासा घात केला होता प्रतिस्पर्धी संघाचा प्रितेशने. तदनंतर अजय, पाहूया आपल्या संघाला मिळून देणार का विजय. इथे आपण ओ हो बैट का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, विकेट गिरता हुआ, मुझे बचता हुआ, डीजे. टीबी अंपायर की तरफ इशारा किया गया. कहाणी में थोडा ट्विस्ट आहे, म्हणजे प्रत्येकाला वाटलं की आता फलंदाज बाद आहे, परंतु थोडी शंका आहे. त्यामुळे तिसरे पंच या ठिकाणी बिझी होतील. सुधीर कोळे, आपण याला पाहायचंय काय घडलंय, काय बिघडलंय. टिक 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 टिक. इथे आपण पाहू शकता एक्साइटमेंट आहे, म्हणजे तिसरे पंच जे आहेत ते बिझी झाले. रत्नदुर्ग 11 दक्षिण विभागाला विकेट पाहिजे, त्यामुळे ते म्हणतील विकेटच आहे. पण पंच जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला विकेट मिळणार नाहीये, परंतु त्या आत्मविश्वास त्यांना देखील आपल्या, त्यामुळे थोडं आपल्याला थांबावं लागेल. तो आवाज येतोय टिक 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 टिक. हृदयाची स्पंदनं या ठिकाणी वाढत आहेत. कुणाच्या बाजूला जाणार हा डिसिजन पाहूया. निर्णय या ठिकाणी पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग आहे. आणि आता या बला पंच काय म्हणतात, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. पाहू शकता टीव्ही अंपायर काय डिसिजन देतात. चेंडू या बला स्पर्श करतो का, बॅटला स्पर्श करून गेलाय का, कुठे लागलाय ते पाहिलं जाईल. आणि या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्या स्क्रीनवरती जाणार नाही, पहिल्यांदा पंच बघतील, त्यानंतर मग मोठ्या स्क्रीनवरती तो रिप्ले जाईल. तोपर्यंत तो रिप्ले तुम्हाला तिकडे बघायला मिळणार नाहीत. हे थोडंसं
निश्चितच व्यावसायिक जे क्रिकेट असतं तिथे असंच चालतं. पहिल्यांदा पंच बघतात, पूर्णपणे चाचपणी करतात आणि तो निर्णय नंतर मग ऑनफिल्ड अंपायरला कॅरी केला जातो आणि मग तो तुमच्या स्क्रीनवरती बघायला मिळेल. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी, थोडा इंतजार कीजिए, थोडं थांबा. यावेळेला पंचांचा निर्णय येतोय. कुठे चेंडू लागलाय, इथे हाताला लागलाय, बॅटला स्पर्श करून गेलाय, कुठे यस, नॉट आउट पंचांचा इशारा येतोय आणि इथे मात्र जीवदान मिळत आहे. येस येस, आपण पाहिलं तर हृदयाचे ठोके वाढले होते प्रशांत सर आणि इथे मात्र थोडीशी राहत की सास ज्याला म्हणतात, राहत की सास म्हणतात, अशा प्रकारचं मात्र जीवदान मिळते. परंतु इथे जीवदानाचा फायदा उचलावा लागेल. इथं पण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं, पहिल्या षटकात धावावले ते 7, ह्या षटकात देखील सुंदर गोलंदाजी, 13 धावसंख्या फलकावरती लागले. म्हणजे आपण विचार केला तर ह्या षटकात देखील आतापर्यंत 6 धावा दिलेत. अजयने सुरेख गोलंदाजी आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे, जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. पॉवर प्लेच्या आतापर्यंतच्या या खेळामध्ये केवळ एक चौकार येताना पाहिला, तो देखील मिसफिल्डचा चौकार होता. राऊंड विकेटचा मारा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संबंध येत नाही आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क. इथे पहा पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं धावसंख्या फक्त आणि फक्त फलकावरती लागते. बिनबाद 13. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अर्थात चिपळूण नागरी प्रीमियर लीग पर्व 6वं. यस DJ. अत्यंत महत्त्वाचा खेळ मैदानाचा. चव्हाण साहेब काय वाटतंय, ज्या पद्धतीने तुमचा जो प्लॅन आहे, म्हणजे 2 षटकात 12 चेंडूत फक्त 13 धाबा झाले आहेत, तर प्लॅनप्रमाणे यावेळेला मैदानात कामगिरी होते असं वाटतंय? हो नक्कीच. तुम्ही समाधानी आहात? इथे आता 50 धावा, तर म्हणजे 50 धावा तुमचा प्लॅन आहे, समोरच्या संघाचा 80 धावांचा. इथून पुढचं जे पाऊल असेल यावेळेला प्रतिस्पर्धी संघाचं गेअर चेंज होणार आहे, इथून मोठे फटके येण्याची शक्यता वाटते, तर तुमचं काय मत आहे? नाही होऊ शकत एवढं. तेवढे पटके नाही मोठे येऊ शकत. नाही येऊ शकत. बघूया आता मैदानात खऱ्या अर्थानं काय घडतंय आणि काय बिघडतंय. सगळ्या कॉम्पॉक्स पुन्हा एकदा 3रा षटका करता बाबल्या जाधव यांचा आवाज. थँक्यू. षटक क्रमांक 3 पॉवर प्लेची 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत वर्चस्व आपण पाहिलं 13 धावा, म्हणजे आपण पाहिलं 6.50च्या सरासरीने 2 षटकात धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, अर्थात तन्मय. आपण पाहिलं तर तन्मय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अर्थात इथे मात्र जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. इथून मात्र आक्रमण करावं लागेल, हवाई फायर करावी लागेल आणि चौकार षटकार मारावे लागेल, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. तुम्ही इथून जर जिंकलात तर नक्कीच तुम्हाला तुमचे दरवाजे उघडे असणार नक्कीच फायनलचे. परंतु इथे तन्मय आतापर्यंत नो टीम मीटिंग्स. प्लीज पुन्हा एकदा मी सांगतोय खेळाडूंना, आजच्या सत्रात मोठा कार्यक्रम आपल्याकडे, कारण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे. तदनंतर 2 सेमीफायनलचे सामने, एक प्रेक्षणीय सामना देखील आहे. त्या दृष्टीने नो टीम मीटिंग्स. मित्रांनो, टाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपण जगामध्ये सर्व गोष्टी विकत घेऊ शकतो, वेळेला आपण विकत घेऊ शकत नाही. गेलेला वेळ देखील वाया परत येत नसतो. विनंती करतो वेळेचं भान ठेवा आणि आम्हाला प्लीज सहकार्य करा. इथे मात्र तन्मय राईट टॅप ओव्हर द विकेट समारा. आपण पाहिलं तर पंचांच्या डाव्या बाजूने, अर्थातच स्ट्राईकवर मात्र ह्यावेळी आपण पाहिलं तर प्रथमेश आहे. थोडंसं स्ट्रगल करताना पाहिलं ह्या 2 खेळाडूंना. राईट टॅप ओव्हर द विकेटचा हा, इथे मात्र अत्यंत खराब चेंडू. येस 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 येस, पंच सांगतात की हा नो चेंडू आहे. क्रिकेटच्या पटलावरती मैदानाच्या बाहेर जेव्हा चेंडू पडतो तेव्हा तो नो चेंडू असतो. इथे मात्र फ्री हिट देखील मिळणार, 2 धावा देखील मिळणार. हां येस, आपण पाहिलं तर पंचांच्या इशारे तो फ्री हिट, कारण ह्या 2 धावांनी आता मात्र बोनस म्हणावा लागेल. क्रिकेट आणि कबड्डीचं असं पटलं आहे की जिथे दिवाळी नसताना, दसरा नसताना असा अवांतर धावांचा बोनस मात्र मिळतो. आणि इथे आपण पाहिलं तर हा 2 धावांनी धावसंख्या होते. बिनबाद 15. षटक क्रमांक 3. उघड्या डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. स्ट्राईकवर कोण आहे तर ह्यावेळी मात्र नक्कीच महेंद्र. दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहिलंय. कालच्या सत्रात सुरेख फलंदाजी केली होती आणि इथे मात्र आपण पाहिलं तर थोडंसं अडचणीत आल्यासारखं वाटतोय संघ. थँक्यू. निश्चितच पुन्हा एकदा आपण 2 षटकात फक्त 13 धावा झाल्या आहेत. इथून फ्रीजचा इशारा झालाय. आता गेअर चेंज होईल असं वाटतंय? हो नक्कीच, आता गेअर चेंज होणार, कारण महेंद्र शिंदेने एक जीवदान मिळालेलं आहे, त्याचा पुरेपूर फायदा ते घेणार, एवढं मात्र नक्की. फ्रीजचा फायदा घेणार असा दावा केला. बघूया काय करते. ओव्हर टू बाबल्या. थँक्यू व्हेरी मच. इथे बघा पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळत आहेत, सांगतात येस इट इज वाईट. मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव बघा.
क्रिकेट कसा खेळ आहे, क्रिकेट अनिश्चितीचा खेळ का म्हटला जातो. पहिल्या 2 षटकात केवळ धाव संख्या होती 13 आणि ह्या षटकाची सुरुवात पहिला नो चेंडू, तदनंतर आपण पाहिलं स्क्वेअर चेंडू, फ्री हिट कंटिन्यू. पाहूया आकाशापाकडचं आक्रमण असेल महेंद्रचं. धाव संख्या 16. राईट मोहर द विकेट. अकुट्याप्याचा चेंडू पुल पॉवरफुल, परंतु इथे मात्र नक्कीच नो बॉल होता. झेल झाला असता तरी फरक पडला नसता, परंतु एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 17-17 विदाउट लॉस. प्रोग्रेस नो थर्ड ओव्हर. हा जो गोलंदाजी करणारा संघ आहे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या स्पर्धेतील सर्वात हायेस्ट धावसंख्या संघाच्या नावावरती. कालच्या सत्र तब्बल 107 धावा कुठल्या होत्या. यांच्याकडे मोठी फलंदाजी आहे. इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इथे कमबॅक आहे. इथे कमबॅक आहे. पहिला नो चेंडू, तदनंतर स्क्वेअर चेंडू, तदनंतर एक धाव आणि इथे मात्र हा अतिशय सुरेख क्रिकेटच्या पटलावरती जी लाईन आणि जी लेंथ क्रिकेटवरती पाहिजे असते त्या अचूक टप्प्यावर गुड लेंथवरचा चेंडू होता, सुरेख चेंडू होता. पुन्हा एकदा तन्मय सज्ज होतोय. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा असेल यावेळी. अकूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा पुलचा फटका, चेंडू हवेत. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु चेंडू जातोय सीमा रेखा पार, आरपार येतोय. आउट ऑफ द पार्क, बिग षटकार. डीजे थँक्यू डीजे. गेअर चेंज झालेला आहे. ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आला. आता काय म्हणाल? नक्कीच आता या सुरुवात झालेली आहे. यानंतर मात्र चांगले असे उंच उंच फटके षटकार पाहायला मिळतील. जरी समोरच्या संघाचे खेळाडू आम्हाला म्हणत असतील की तुम्ही 50च्या आतमध्ये थांबणार, तरी 100% आम्ही 60-70 क्रॉस करणार आहोत. एवढं मात्र नक्की असेल. क्या बात आहे. टाळ्यांचा गजर या ठिकाणी होते. उत्साह वाढलेला एका षटकारानं पुन्हा एकदा सामन्यामध्ये जान टाकण्याचं काम बॅटरने केलंय. ओव्हर टू कॉम्बॅक बाबल्या जाधव. थँक्यू प्रशांत सर. आपण पाहिलं तरी इथे बघा सह्याद्री संघ कर्णधार सांगतात की आमच्याकडे अद्यापही जरी 3 षटकात धावसंख्या, आता बघा धावसंख्या फलकावरती लागले 23 धावा. त्यांचा एक कॉन्फिडन्स आहे की आम्ही 70 धावांपर्यंत मजल मारणार आणि सेमीफायनल आणि फायनलमध्ये आपण जातो ना तेव्हा 70 आणि 60 धावांचं देखील पाठलाग करताना एक प्रेशर असतं, कारण आपल्याला फायनलमध्ये जाण्याचं प्रेशर असतं. इथे पाहूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं आहे. हा षटकार अत्यंत महत्त्वाचा, मस्ट निडेड षटकार फॉर बॅटिंग साईड. पुन्हा एकदा तन्मय सज्ज होतोय. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. इथे आकुट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही आहे. नक्कीच शरीराचा वेध घेणारा चेंडू. लेग बाईकच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येतात याला महत्त्व नाही आहे. धावा येणं फार गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे धावा म्हणजे क्रिकेट. आणि ज्या धावांसाठी खेळलं जातं ना मित्रांनो ते म्हणजे क्रिकेट. 28 विदाउट लॉस. तिसरं षटक आपण पाहतोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर महेंद्र. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा असेल ह्यावेळी. आकुट टप्प्याचा चेंडू, सुरेख पुलचा फटका. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या पट्ट्यात. इथे मात्र एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने संघाची स्थिती आपण पाहिलं तर 29 धावा फलकावरती. प्रथमेश आपण पाहिलं, माफ करा, 25 धावा फलकावरती लागतात. प्रथमेश खेळतोय 10 चेंडू फेस केलेत 12 धावांवरती, तर महेंद्र खेळतोय 8 चेंडू आणि 8 धावांवरती. म्हणजेच 25 धावा. संघाचं पावशतक जे म्हणतात. पत्रकार बंदरकर सर यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे सर. इथे पाहूया. इथे मात्र बॅट का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. डीजे विभाग खुश झालाय. त्याचं कारण आहे ही भागीदारी, जी 25 भागीदारी ते तोडण्याचं काम गोलंदाजाने केलंय. एक षटकार आला होता. आता वाटलं की गेअर चेंज झालाय, परंतु मैदानामध्ये तेरीमिरी सुरू आहे. एक षटकार आणि त्यानंतर विकेट आले. आता कसं वाटतंय ज्या पद्धतीने हा विकेट आलाय? अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानात सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जल्लोष सुरू आहे, तरी सुद्धा विकेट तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. विकेट महत्त्वाचे होते. 2 चान्स तशी त्यांना आम्ही दिलेच होते, पण काय शेवटी आता म्हणतात नशिबाचा खेळ आहे. असू दे, काय हरकत नाही. पण आपण 50 जसं आपण म्हणतो आता आणि- झालेले आहेत. 25च्या वरती तरी स्कोअर अजून नाहीये, पण मला तर नाही वाटत 50च्या वरती जाईल म्हणून. बात आहे. 50च्या वरती जाणार नाही असा दावा केला इथे रत्नदुर्ग 11 संघाने. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. तिथे अमित पुन्हा एकदा सज्ज असतील. चौथ्या षटकात काय घडते काय बिघडते सांगण्यासाठी त्या षटकात काय घडते सांगण्यासाठी येतात अमित सर. ओर टू अमित सर. येस, थँक्यू. अजय गोलंदाजी मार्गवरती आहे.
अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. चिपळूण नगरी सहकारी पतसंस्था आयोजित चिपळूण नगरी प्रीमियर लीग 2024 मधला दुसऱ्या दिवसातला पहिला सामना. गोलंदाजी मार्कवरती आहे तो अजय. महेंद्रकरिता महेंद्र मात्र या चेंडूवरती प्रहार करतो. चेंडू येत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. निश्चितपणे या ठिकाणी पकडला जातोय. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय. अप्रतिम अशा प्रकारची या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची भूमिका डीजे ऑपरेटर या ठिकाणी जोडले जात आहेत. तिथे आपण जल्लोष बघतोय. रत्नदुर्ग इलेव्हन दक्षिण विभागाचा आणखीन एक विकेट पडलाय. आता कसं वाटतंय की ज्या पद्धतीचा प्लॅन बनला होता त्या प्लॅन प्रमाणे मैदानात कामगिरी होते, चांगली गोलंदाजी होते. आपण त्यांना 2 संध्या दिल्या होत्या, तिसरी संधीला ते गेलेले आहेत. बारी 50चा स्कोर होईल. जास्तीत जास्त 50 होणार आहे, या पलीकडे नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉम्पोज मध्ये. ओटो अमित. उमेश हा नवा फलंदाज येतोय. जास्तीत जास्त 50 हा अंक आहे. आणि जर आपण शाखा पाहिल्या ना तर चिपळूण नगरीच्या शाखा देखील अखंड महाराष्ट्रात 50 आहेत. एक दर्जेदार अशा प्रकारचं काम मैदानात करताना आपण हे दोन्ही संघ पाहतोय, कारण ही मातब्बर अशा प्रकारची लढत असणार आहेत. हे दोन्ही संघ पाहिले तर एकमेकांच्या विरुद्ध लढण्याकरिता सज्ज झाले आहेत. यात जो विजयी ठरेल तो थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होईल. नवा फलंदाज उमेश आहे, तर त्याला साथ देण्याचं काम करणार आहे तो सागर. सागर आणि उमेश ही जोडी मात्र मैदानात आहे. यष्टीरक्षकाच्या कडून काहीतरी कानमंत्र दिला जातोय, तो म्हणजेच या अजयला, ज्या अजयने एक गडी तंबूत परतवण्याची कमाल करून दाखवली. तोच अजय पुन्हा एकदा. इथे मात्र बॅकफुटला जातोय. पहा, चेंडू टप्पा पडला होता कमरेच्या वरून, बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात जातो. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. एक चेंडू निर्धाव टाकण्याची कमाल हा अजय आपण करताना पाहतोय, कारण अजयला माहिती आहे की हे 4थं षटक आहे. या 4थ्या षटकात आपल्याला कमीत कमी धावा खर्च करायच्यात. समोरच्या संघाला 50 पर्यंत रोखण्याकरिता तो निश्चितपणे कसोशीने प्रयत्न करतोय. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. या निश्चितच चांगल्या प्रकारे तो जबाबदारी पूर्ण करतोय, कारण सलग 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्याची अजय कडून कमाल केली गेली. एक गडी बाद केलाय. चेक. अमित, अत्यंत महत्वाचं म्हणजे प्रगती 11 खेडचा सुपरस्टार खेळाडूवरती उमेश आहे. त्याच्याकडे या वेळेला प्रचंड क्षमता आहे आणि अपेक्षा पण भरपूर आहेत. ओव्हर टू कंपास. अमित. नक्कीच या उमेशला पण बरेच ठिकाणी पाहिले, तोच उमेश अजय समोर खेळू शकत नाहीये. इथे मात्र पुन्हा टप्पा पहा. प्रत्येक चेंडू वैविध्यपूर्ण टाकतोय आणि वैविध्यपूर्ण अशा प्रकारची गोलंदाजी, आणि त्या गोलंदाजी समोर उमेश मात्र या ठिकाणी नामोहरण झालेला पाहतोय. कारण उमेशला माहित आहे की आपल्याला इथे चांगल्या प्रकारची फलंदाजी करायची आहे, परंतु समोरचा गोलंदाज देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा टाकतोय, निर्धाव चेंडू टाकतोय. सलग 3 चेंडू पुढे सरसावतोय. चेंडूवरती बॅट भिरकावतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पहा, 1 2 3 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु झेल मात्र होऊ शकत नाहीये. कारण जर झेल पाहिला तर 3 क्षेत्ररक्षकाच्या पासूनही खूप दूर होता, आणि अशा वेळेला या गोलंदाजाने प्रयत्न केला होता. अजय मात्र या ठिकाणी कसोशीने प्रयत्न करतोय, कारण अजयला माहित आहे आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. या स्पर्धेतल्या अंतिम फेरीत दाखल व्हायचं आहे. या 6व्या पर्वावरती आपल्याला नाव कोरायचं आहे, त्याकरिता उत्तम कामगिरी करायची आहे. अशा प्रकारची या ठिकाणी मनीषा बाळगून तो मैदानात खेळतोय. इथे मात्र खराब मारा आहे. अजयला थोडीशी या ठिकाणी मी अजयची तारीफ केली, ती अजयला पसंत नाहीये. अजय मात्र या ठिकाणी खराब चेंडू टाकतोय, एक स्वैर चेंडू टाकतोय, आणि या स्वैर चेंडूने मात्र धावसंख्येत भर पडते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. षटक क्रमांक आपण 4थं पाहतोय. सह्याद्री संघ पूर्व विभाग या संघाकडून फलंदाजी केली जाते. इथे मात्र पुन्हा चेंडू पहा, अतिशय खराब मारा. पंचांकडून मात्र नोचा इशारा येतोय, वाईटचा इशारा येतोय. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय, स्वैर धावेचा इशारा येतोय. अप्रतिम अशा प्रकारचा या ठिकाणी आपण सामना पाहतोय. एक अतिरिक्त धाव, स्वैर धाव. अजय मात्र थोडासा या ठिकाणी चाचपडत पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. पहा, महेशला तंबूत परतवलं होतं, त्यानंतर मात्र त्याचा आत्मविश्वास उंचावला होता. 3 चेंडू सलग निर्धाव टाकले, त्यानंतर 2 चेंडू खराब टाकलेत. त्यानंतरचा हा चेंडू मात्र खराब म्हणता येणार नाहीये. पंचांकडून मात्र पहा, एक चांगल्या प्रकारचा इशारा आहे. एक षटक संपल्याची खूण देखील होते. एकूण धावा पाहिल्या तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना सह्याद्री पूर्व विभाग या संघाची.
थँक्यू. जलपणाकरिता फक्त तिसऱ्या षटकानंतरच या ठिकाणी सामना थांबेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. एक चांगल्या प्रकारचा आपण या ठिकाणी महासंग्राम पाहतोय. एक दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा आहे, कारण चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने अखंड या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श निर्माण केलाय. अशा प्रकारची एक पतसंस्था, या पतसंस्थेने याच कोकणाकरिता एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अर्थातच कोकणची आर्थिक वाहिनी म्हणून आम्ही या पतसंस्थेकडे पाहतो. याच पतसंस्थेच्या वतीने कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतल्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना पाहतोय. सह्याद्री संघ पूर्व विभाग विरुद्ध रत्नदुर्ग 11 दक्षिण विभाग. प्रथम फलंदाजी करताना सह्याद्री पूर्व विभाग या संघाची धावसंख्या होते 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. अजूनही उमेश मैदानात आहे, जो एक गुणवंत अशा प्रकारचा चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे. गाव टू गाव पॅनलमध्ये चांगल्या प्रकारची त्याची कामगिरी आहे. तो मात्र नॉन स्ट्राइक एंडला आहे. सागर मात्र स्ट्राइक एंडवरती. तर गोलंदाजी मार्कवरती आहे प्रितेश, ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती, दर्जेदार अशा प्रकारची कामगिरी केली होती. अशा प्रकारचा हा प्रितेश या ठिकाणी गोलंदाजी करतोय. प्रितेश महाडिक कालच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅच किताब ज्याने पटकावलाय. इथे मात्र पहा, पंचांकडून नोचा इशारा आहे. पंचांकडून नोचा इशारा आहे. हवेत हात फिरतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांकडून नोचा इशारा आलेला आहे. हवेत हात फिरतो का ते पाहायचंय. हवेत देखील हात फिरतोय. निश्चितच आपण पाहतोय एक दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा आणि या स्पर्धेतला हा महत्त्वाचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रितेश आहे. पहिला चेंडू खराब टाकलाय, त्यानंतर पाहूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतो. तो समोर मात्र सागर, फ्री हिटची संधी. मोठा फटका आहे. फ्री हिट वरती मात्र जबरदस्त अशा प्रकारचा फटका येतोय. षटकार येतोय. समृद्धी ठेव षटकार. हा एक चांगल्या प्रकारचा फटका खेळलाय. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, भिरकावून दिलाय. बरोबर लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमारेखा पार. एक षटकार येतोय. एक षटकार आल्यानंतर आत्मविश्वास उंचावलाय तो सागरचा. सागरने केल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा, तर उमेशने केल्यात 5 चेंडूमध्ये 2 धावा. संघ पोहोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 या धावसंख्येवरती. प्रथम फलंदाजी केली जाते सह्याद्री पूर्व विभाग या संघाकडून. रत्नदुर्ग दक्षिण विभागाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, तो म्हणजेच प्रितेश महाडिक. ऑलराऊंडरच्या स्वरूपात हा या ठिकाणी गोलंदाज आपण या ठिकाणी मैदानात गोलंदाजी करताना पाहतोय. याच गोलंदाजाला काल चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना पाहिलं होतं. या फलंदाजाने मात्र त्याला प्रत्युत्तर देत असताना एक मोठा फटका खेळलाय आणि चेंडू बरोबर या ठिकाणी स्टेडियमच्या बाहेर पाठवून दिलाय. अर्थातच एक मोठा फटका आलाय, त्यानंतर मात्र त्याचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. यावेळेला मात्र तुमच्या लक्षात येईल की 365 दिवसांपैकी 360 दिवस या ठिकाणी कामकाज चालवणारी ही एक महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था म्हणजेच चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था होय. याच पतसंस्थेच्या याच क्रीडा महोत्सवातील आपण हा आनंद घेतोय. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक आपण या ठिकाणी 5वं पाहतोय. 5व्या षटकातला मार मात्र प्रितेश करतोय. पुढे सरसावतोय. चेंडू मात्र हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येऊ शकत नाही, परंतु चेंडू त्याच्या बाजूने निघून जातोय. निश्चितपणे पंचांकडून या ठिकाणी चौकाराचा इशारा येणार, यात काही शंका नाहीये. फाईन लेगच्या पट्ट्यात येतोय चौकार. समृद्धी ठेव. थँक्यू. मोठी या ठिकाणी कामगिरी केली. या षटकात मात्र थोडासा महागडा ठरलाय तो प्रितेश. तोच प्रितेश कमबॅक करणार का? ओहो, बॅटची कडा आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहा स्लिपच्या पट्ट्यात तैनात आहे, त्यामुळे या चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त होणार आहे आणि याच एका धावेने संघ पोहोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण 5 पाहतोय. प्रितेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करताना आपण पाहतोय तो थोडासा मागडा ठरलाय, कारण पहिल्या षटकात फक्त 7 धावा होत्या. दुसऱ्या षटकात नंतर 13 धावा आणि तिसऱ्या षटकानंतर 25 धावा अशा प्रकारचं समीकरण असताना मात्र या पुन्हा मात्र या ठिकाणी चांगला चेंडू टाकला गेलाय. चेंडू पहा ट्रॅव्हल होतोय.
पंच त्या चेंडूच्या दिशेने निरखून पाहतात, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे जातोय. तोपर्यंत मात्र या चेंडूवरती धावा प्राप्त होत आहेत त्या एकूण 3 धावा की 4 धावा हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र पाहूया पंचांकडून इशारा कोणता येतो ते. एक चांगल्या प्रकारची रणनीती होती पंचांकडून. 3 धावा बाईटच्या स्वरूपात पंचांकडून घोषित केले गेलेत. अप्रतिम अशा प्रकारची अंपायरिंग करताना आपण पाहतोय तो संतोष गांधी आणि त्यांच्या जोडीला रवींद्र आदवडे आणि तिसरे पंच सुनील कुळे. तर समालोचन कक्षामध्ये प्रशांत आदवडे, बाबल्या जाधव, दादू लांबे अर्थातच धाव नोंदक म्हणून कामगिरी करताना. तर tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा थेट आपण यूट्यूबवरती प्रक्षेपित करतोय. 5व्या षटकातला मारा प्रितेशकडून केल्या गेले. जब पंच पहा या ठिकाणी हात वरती करतात, षटक संपल्याचे गुण कळत आहेत. एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा. डीजे कमॉन. चिपळूणनगरी प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम 6वं पर्व त्याचा आहे गर्भ, त्यात येत आहे सर्व. महेंद्र 5 षटकं 45 धाबा 50 आणि 80 अशा प्रकारचे एक बॅटल होतं जे पूर्वी म्हणजे टॉस झाल्यानंतर आपण बघितलं. त्यानंतर प्रत्यक्षात मैदानात मॅच सुरू झाला. आता 5 षटकं समाप्त झालेत 45 आहेत. शेवटच्या 7 चेंडूमध्ये किती धाबा अपेक्षित आहेत तुम्हाला? कमीत कमी 20 धावा तरी आल्या पाहिजेत, कमीत कमी 20 धावा. तर 20 धावा जर आल्या तर रचितच एक चांगलं फायटिंग टोटल आपल्याला बघायला. बघूया मैदानावरती काय करते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू प्रशांतजी. शेवटचं षटक सचिन. इथे बॅकफुटला जाऊन चांगला प्रहार केलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक येतोय. साधा सोपा जाईल, खराब वेळ फलंदाज बांधतोय. तिसरा धक्का बसतोय. डीजे ऑपरेटर मला जोडले जातात. कमॉन डीजे. थँक्यू. पहिला चेंडू टाकला होता. या चेंडूवरती मात्र चांगल्या प्रकारचा फटका खेळू शकत नाही. हवेत जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. बरोबर शॉर्ट लॉंग ऑफच्या पट्ट्यातून हा झेल टिपला गेला आणि त्यानंतर फलंदाज मात्र तंबूत परतलाय. नवा फलंदाज विनायक गोले मैदानात येताना आपण पाहतोय. सचिनचा मात्र आत्मविश्वास उंचावलेला आहे. शेवटचं षटक आहे. अशा वेळेला पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास दुणावलेला हाच गोलंदाजी मार्कोती सज्ज होतोय. पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. दर्जेदार अशा प्रकारचा चेंडू आहे. पहा ऍडव्हान्टेज कोणाला होतोय तर गोलंदाजाला होतोय. गोलंदाजाला या ठिकाणी ऍडव्हान्टेज होतोय कारण पहिल्या चेंडूवरती त्याने बळी मिळवला होता. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय. शेवटचं षटक आपण हाणामारीचं षटक समजतो आणि अशा वेळेला मात्र सचिन या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. मोठा फटका आहे. इथे मात्र पाहायचं आहे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येत नाहीये तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फलंदाज बाद. दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय बाद. ऐकूया डीजेचा नाद. थँक्यू. 4 गडी बाद 45. एक चांगल्या प्रकारची सुरुवात करून दिली या 5व्या आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्थानावरती कोणता फलंदाज येतो हे पाहणं गरजेचं आहे कारण 6वं षटक चालू आहे आणि 6व्या षटकातली सुरुवात दमदार आहे आणि शानदार अशा प्रकारची सुरुवात आहे. अचूक टप्पा आहे. नियंत्रित अशा प्रकारची गोलंदाजी सचिन कडून केली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट या षटकातला पुढचा चेंडू आहे. आता मात्र समोर फलंदाज असणार आहे तो गौरव पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो ते. गौरवला मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळता येतो. बरोबर गॅप मध्ये चेंडू जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातो. चेंडू सीमा रेखा पार होणार का ते पाहायचं आहे. सीमा रेखा पार होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. गॅप शोधण्यामध्ये गौरवने या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि गॅप शोधून त्याने या चेंडूवरती एकूण धावा प्राप्त केल्यात त्या 2 आणि या 2 धावांनी संघ पोहोचतोय एकूण 47 धावसंख्येवरती. पहा रत्नागिरीचे काही सभासद या ठिकाणी
दाखल झालेले आपण पाहतोय, त्यांचं मी अत्यंत मनापासून स्वागत करतोय. त्यामध्ये माननीय श्रीकृष्ण केळकर हे दाखल झाले आहेत, त्यांचेही पुन्हा एकदा स्वागत. इथे एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा निश्चितपणे घेतला गेलाय. सलग 2 चेंडूवरती दुहेरी धाव घेतली गेली. सचिन मात्र थोडासा या ठिकाणी निराश असणार आहे, कारण या चेंडूवरती एकेरी धाव गेली असती, त्या ठिकाणी दुहेरी धाव खर्च होते. ही एक धाव अत्यंत महत्वाची असणार आहे, कारण चौकार गेलाय. इशारा करा पंच, इशारा करा. 51 धावा. इथे मात्र चेंडू निश्चितच खराब चेंडू आहे. बरोबर लेग एसटीच्या बाहेर जातोय. पंच दोन्ही हात फैलावत आहेत. एक अतिरिक्त धाव, स्वैर धावेने धाव संख्येत भर पडते. धावा पाहिलं तर धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा. शेवटचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका आहे. निश्चितच या ठिकाणी पाहायचं चेंडू सीमा रेखा पार. दर्जेदार अशा प्रकारचा शेवटच्या चेंडूवरती एक चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने प्रथम फलंदाजी करताना सह्याद्री संघ पूर्व विभाग या संघाची धावसंख्या होते 4 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा. 57 धावांचा पाठलाग करावा लागेल. सचिनचं शेवटचं षटक आहे आणि या सचिनच्या शेवटच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची त्याने गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्यामुळे मात्र जलद गतीने धावसंख्या वाढली आहे. एकूण जर आपण पाहिलं तर प्रथमेशने सुरुवात केली 11 चेंडू 12 धावा. महेंद्रने 9 चेंडूमध्ये 8 धावा. त्यानंतर सागर नटआउट 6 चेंडू 11 धावा. 7 चेंडूमध्ये 2 धावा उमेशने केल्या आहेत, तर 2 चेंडूमध्ये 1 धाव विनायकने केली आहे. तर नटआउटच्या स्वरूपात गौरवने 3 चेंडूमध्ये 10 धावा केल्यात. गौरवचे हे 3 चेंडू खेळलेत आणि 10 धावा जमा केलेल्या आहेत. याच 3 चेंडूवरच्या 10 धावा या सामन्याचं चित्र ठरवणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 6 संपलेलं आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा आणि एकूण 57 धावांचा पाठलाग करावा लागेल. आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे वळणार आहोत. पुढील सामना हा एक शो मॅच असणार आहे. चिपळूण तालुक्यातील वकील संघ, चिपळूण वकील संघ विरुद्ध चिपळूण फिटनेस क्लब. त्यांचे जे कॅप्टन असतील त्यांनी मंचाकडे यायचं आहे. फिटनेस क्लब आणि चिपळूण वकील संघ लगेचच टॉस करून घ्यायचं आहे. चिपळूण फिटनेस क्लब आणि चिपळूण वकील संघ यांचे कर्णधार कोण इथे असतील तर त्यांनी मंचाकडे यायचंय. चला रत्नदुर्ग, तुमचे 2 बॅट्समन टाका मैदानात. पूर्व विभाग, तुमचं क्षेत्ररक्षण करा. चिपळूण फिटनेस क्लब 11 आणि चिपळूण वकील संघ आपल्याला नम्र विनंती आहे. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. टॉस कबॉससाठी दोन्ही संघांनी नायकांनी सज्ज राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. 36 चेंडू आणि 57 धावांचं समीकरण. कॅप्टन प्लीज, चिपळूण वकील संघ. चिपळूण फिटनेस क्लब 11, चिपळूण वकील संघ दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचे. गेल्या वर्षी आपल्या ज्यावेळी सामने झाले होते ते फिटनेस क्लबचा आपण चिपळूण नागरीच्या कर्मचाऱ्यांबरोबर एक मॅच घेतली होती. यावेळी आमच्याकडे वकील संघ अप्रोच झाले, तर आम्ही का विचार केला की आमचेपेक्षा हे चांगल्या पद्धतीने खेळणारे रेग्युलर खेळणारे खेळाडू आहेत, तर त्यांच्यात द्वंद्वयुद्ध लावूया असं आमचं ठरलं. त्यामुळे आता फिटनेस क्लब विरुद्ध चिपळूण वकील संघ असा सामना आपण पुढचा बघणार आहोत आणि लगेच टॉसकडे जाणार आहोत.
छाप असा आवाज इथे वकिलांची छाप पडलेली आहे. नाण्यावरती पण तुमची छाप पडलेली आहे. काय सांगाल, काय निर्णय घेणार? पण तरी डिसिजन पेंडिंग ठेवले. ते नेहमीप्रमाणे हायकोर्टात जाणार आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. वकील संघाने टॉस जिंकलाय. आपण थोड्याच वेळात या सामन्याकडे लगेचच आपला संघ तयार करा, लगेचच पुढचा सामना तुमचा असणार आहे. जजमेंट येईल. जज या ठिकाणी निश्चितच हायकोर्टात थोडासा आपण लगेच तयारी करायची आहे. टीम वकील चिपळूण वकील संघ, चिपळूण फिटनेस क्लब आपण तयार राहायचं या सामन्याकरता. मैदानावरचा सामना देखील महत्त्वाचा आहे. 57 धावांचं आव्हान आहे आणि फिटनेसचा असा संघ बघितलं तर सातत्यानं सराव करणारा संघ आहे. आणि मागच्या वर्षी चिपळूण नागरी स्पर्धेची जी आपली खरं तर 5वं पर्व होतं, त्या 5व्या पर्वाकरता त्यांनी खूप मदत देखील केलेली आहे. तर जाऊया मैदानावरती सामना सुरू होतोय. 57 धावांचं आव्हान आहे. वरुण और प्रीतेश प्रारंभिक बल्लेबाज. जीतने के लिए लक्ष्य की बात करते तो 57 रनों की ज़रूरत है. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है. और गेंदबाज की बात करते तो महेंद्र. एक बहुत बड़ा मुकाबला है. सह्याद्री संघ पूर्व विभाग और रत्नदुर्ग 11 दक्षिण. काफ़ी सारे दर्शक भी हमारे साथ जुड़े. सभी का स्वागत. लेफ्ट हैंडर बल्लेबाज वरुण इस वक्त स्ट्राइकर एंड पर. पावर प्ले का पहला ओवर. नेक्स्ट के बिल्कुल बाहर जाते हुए गेंद संतोष गांधी हमारी तरफ बढ़ते वाइड बॉल का इशारा कर रहे. नियंत्रण की ज़रूरत है. यह मंच आप देख रहे यावेळेला या मंचावरती आपण पाहू शकता आदरणीय सन्माननीय सुभाषराव चव्हाण साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सपना यादव मॅडम, त्याचबरोबर मंचावरती अशोकरावजी साबळे, सत्यवान मामणूकर साहेब. आई चंडू लेगस्टम्पच्या बाहेर. देखिए ये बहुत बड़ा मुकाबला है. जैसे कि आज के दिन की जो कहानी बहुत इंटरेस्टिंग रहेगी. एक बार फिर देखें स्क्रीन पर ये सारी बहुत बड़ी चीज़ें बिल्कुल इस वक्त आपकी स्क्रीन पर है. और टूर्नामेंट के आयोजन करता गेंदबाजी करने गेंदबाज तैयार महेंद्र. पैरों पर गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से ऑन साइड पर खेल दिया. दिए घुमा के बल्ला घूमा, मैदान झूमा. 6 रन. पैरों पर गेंद थी और बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को प्लिक किया था. देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया. बहुत बढ़िया स्ट्रोक था. क्लासिकल बल्लेबाजी. प्लिक किया ऑन साइड पर और गेंद बॉडी रन के बाहर जाते भी 6 रनों के लिए. इस बार भी बैकवर्ड चले गए. गेंद को फाइनली का बॉडी रन की तरफ खेल दिया. गेंद तेजी के साथ ट्रैवल. 4 रन. चौका मिला मौका, जड़ दिया शानदार चौका. पैरों पर गेंदबाजी कर रहे महेंद्र और उसका भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज वरुण. ऑफ स्टंप के बाहर गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर. यहाँ सोच अच्छी थी, थोड़ा आंखों से दूर रखने का प्रयास, लेकिन दिशा पर कंट्रोल नियंत्रण नहीं है. और मैं देख रहा हूँ इस वक्त सह्याद्री संघ पूर्व विभाग और रत्नदुर्ग 11 दक्षिण. ये स्ट्रोक था जो बिल्कुल पैरों पर गेंद थी, उसका भरपूर फायदा उठाया बल्लेबाज ने वरुण ने. याची लाइन हवा में गेंद है. खिलाड़ी बिल्कुल मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद बिल्कुल बॉडी लेके बाहर. 1 बाउंस ओवर द रफ एंड 4 रन्स. मैग्निफिसेंट बैटिंग. खेल हुआ है, ये देखिए 4 गेंदों का खेल हुआ है. 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया था. ये गेंद खराब नहीं थी, लेकिन लाजवाब स्ट्रोक वरुण का. ये अच्छी गेंद थी. टपकाने के बाद नीचे ने विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए, तो इसका फायदा उठाते दोनों बल्लेबाज. पहले ओवर की बात करें तो पहले ओवर में वरुण
और प्रीतेश को तो ज़्यादा मौका नहीं मिला, लेकिन अभी तक अगर देखें तो स्कोर कुल मिलाकर 18 रन, 5 गेंदों का खेल हुआ है। स्कोर 18 पर रन। महेंद्र अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। स्ट्राइक रन पर प्रीतेश, कल इन्होंने उम्दा बल्लेबाजी की थी। और देखिए कल की जो बात थी, कल रत्नदुर्ग 11 के जो 3 बल्लेबाज थे टॉप ऑर्डर, जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था, उसमें से एक खिलाड़ी है प्रीतेश। फिलहाल इंपॉर्टेंट मुकाबला है। ऑन साइड पर करेक्ट शॉट, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट बैटिंग। लुक एट दिस शॉट, डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। और जिस तरह से प्रीतेश ने गेंद को बखेल दिया था ऑन साइड पर। पहले ओवर की बात करें तो स्टार्ट देखे, ये पहले शॉट देखते हैं। महेंद्र की गेंद पैरों के अंदर गेंदबाजी, स्टंप के अंदर गेंदबाजी करने का प्रयास किया। प्रीतेश ने बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया ऑन साइड पर। स्टैंडर्ड डिलीवर, मैग्निफिसेंट स्ट्रोक। गेंद बिल्कुल बॉडी लाइन के बाहर। क्या बॉल की जरूरत है? बॉल चाहिए मैदान के अंदर। पहले इनिंग का बॉल। मैच बॉल वापस आ गया है। तो पहले ओवर की कहानी अगर देखें तो रत्नदुर्ग टीम बिल्कुल तालियां बजाने वाली है। 24 रन, बल्लेबाजों ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा। तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी रही है, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी। 57 रनों का पीछा कर रहे हैं वरुण और प्रीतेश ने मेला लूटा। शानदार बल्लेबाजी, 30 गेंदों में 33 चाहिए। पावर प्ले में दोनों बल्लेबाज अपनी कला और पावर दिखाते हुए। रिक्वायर्ड रन 6.60 का है। गेंदबाजी की बात करते गौरव, जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की है। विकेट की जरूरत होगी इस मुकाबले में सह्याद्री टीम के लिए। खराब गेंदबाजी कर रहे हैं, पैर पकड़ने का प्रयास। और देखिए लेग स्टंप के ऊपर जब गेंदबाजी करें ना तो हिंदुस्तान का कोई भी बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाला, ना लेदर बॉल में ना टेनिस क्रिकेट में। तो आप खराब गेंदबाजी कर रहे हैं, लेग स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं, तो उसका भरपूर फायदा उठाते हुए फिलहाल बल्लेबाज इस बार ऑनसर पर रखने की कोशिश जरूर की गई। इंपॉर्टेंट मैच है, 1 रन देने का मौका। और फिटनेस के बहुत सारे खिलाड़ी, जो पुराने खिलाड़ी, जो हमारे दोस्त हैं, वो आज क्रिकेट के इस मैदान के ऊपर आप जरूर देखेंगे। स्कोर इसी के साथ 26 रन। इस ओवर की अगली गेंद गौरव, 7 गेंदों में 26 रनों की साझेदारी। पहले विकेट के लिए बहुत ही उम्दा खेले हैं दोनों बैटर। पिंडी की जमावट के पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है, मिड ऑफ है। स्ट्राइक रन पर प्रीतेश, इस फ्लोइंग 6 स्कोर 26 पर रन। अच्छी गेंद थी बहुत, इस तरह से आपको गेंदबाजी करनी थी। देखिए पहले 7-8 गेंदों की बात करें तो लेग स्टंप के ऊपर ज्यादा गेंदबाजी हुई। अगर लेग स्टंप के ऊपर गेंद आए तो कौन छोड़ेगा भाई, कौन नहीं छोड़ेगा आपके ऊपर, इसीलिए हमला हुआ। अभी ये ऑफ स्टंप के आसपास 34 स्टंप पर गेंद है, तो बहुत अच्छी गेंद थी प्रीतेश के लिए। गौरव शानदार गेंदबाजी कर रहे हैं, राउंड द विकेट। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, हवा में गेंद है, कवर पर खिलाड़ी। ओ हो, ये कैच लेना बहुत जरूरी था। मिस का स्ट्रोक था। गेंद और एक अच्छी है, टिप ऑफ स्टंप के बाद। एक्शन रिप्ले में देखे क्या हुआ। साइड जवाब टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा दिखाएंगे। बहुत अच्छी गेंद थी, टिप बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर, लेन गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे। इस बार गेंद के करीब नहीं थे, हवा में गेंद चली गई, लेकिन कवर के खिलाड़ी जो है ना लेट रिएक्ट हुए। भाई कैच लपकना है, कैच लपकना बहुत जरूरी। 27 पर रन, ओवर दूसरा प्रगति पर है। 6 ओवर का मुकाबला, 57 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रेट 6.67 का। बल्लेबाज फिलहाल तैयार है वरुण, इज प्लेइंग ऑन 15 नाउ स्कोर 27 पर रन। 27 गेंदों में 30 रनों की जरूरत है। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन, एक थर्ड मैन पॉइंट कवर, एक खिलाड़ी स्पक मिड ऑफ पर, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी। इस बार भी ऑन साइड पर कनेक्ट शॉट। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं। छक्का, सिक्सर।
शुक्रिया डीजे, क्या जबरदस्त बल्लेबाजी करे वरुण। देखिए एक बार फिर तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली ये पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर। व्हाट अ शॉट, another glorious looking stroke played by Varun. He's playing on 27, score moves on 40 पर none। और इस मुकाबले में बिल्कुल पलड़ा भारी है रत्नदुर्ग 11 दक्षिण का। 2 ओवर में बहुत अच्छी बल्लेबाजी रही है। 5 गेंदों का खेल हुआ है, आखिरी गेंद शेष है और जो स्ट्रोक के अंदर वरुण गेंद वापस नहीं आ रही, नई बॉल मैदान के अंदर आ रही है, इसका मतलब यह टाइमिंग बढ़िया कर रहे। पानी लेके खिलाड़ी मैदान के अंदर चले गए थे, मैदान के अंदर चला गया पानी। क्या बदलने वाली कहानी, क्या बदलेगी ये कहानी, देखने वाली बात है। पैरों पर गेंदबाजी हो रही है, खिलाड़ी है इस वक्त फाइन लेग पर, 1 रन लेने का मौका सिंगल के साथ। 2 ओवर की कहानी समाप्त। 2 ओवर के बाद रन संख्या 41 रन। और रत्नदुर्ग आपके प्रारंभिक बल्लेबाजों के लिए, आपके जो प्रारंभिक बल्लेबाज है इस एक शानदार साझेदारी के लिए, स्कोर 40 है। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, तो वरुण और प्रीतेश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। क्या जबरदस्त बल्लेबाजी की है और 57 रनों का टारगेट है और 2 ओवर में 41 रन बनाए हैं। दे दनादन विस्फोटक अंदाज में धुआंधार बल्लेबाजी वरुण की। 28 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 9 गेंदों का सामना किया। प्रीतेश 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 3 गेंदों का सामना किया। चिपलिन नागरिक प्रीमियर लीग 2024 में कमाल का प्रदर्शन। विकेट चाहिए, गौरव का ओवर समाप्त। तीसरे ओवर में गेंदबाज उमेश आए हैं, जो एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, शानदार खिलाड़ी है, काबिल इस बंदे के अंदर बिल्कुल है, लेकिन अभी विकेट की तलाश। स्कोर रुका हुआ 41 बगैर किसी नुकसान के। पहली गेंद पर बिंदी, इस बार भी कमाल का स्ट्रोक है। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। कडक मैदान बॅटिंग मैदानावरती थैंक यू डीजे। एंजॉय करते हुए इस वक्त रत्नदुर्ग के सारे खिलाड़ी, ये बहुत अच्छी गेंद थी। स्कोर 47 ओवर तीसरा प्रगति पर। 22 गेंदों का खेल है और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। 22 गेंदें शेष, 10 रनों की जरूरत है। 47 पर नन। दमदार बल्लेबाजी वरुण द्वारा, खराब गेंदबाजी। और एक बात मुझे समझ में नहीं आई, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है और फिर भी आप ओवर द विकेट लगातार गेंदबाजी कर। इस बार टाइमिंग तो अच्छा नहीं कर पाए। स्कोर सिंगल के साथ आगे बिल्कुल बढ़ता हुआ इंपॉर्टेंट मुकाबला। स्कोर 49 49 रन। ओवर की बात करें तो बिल्कुल इस वक्त तीसरा ओवर प्रगति पर है। शुक्रिया प्रसाद। जीतने के लिए लक्ष्य बिल्कुल 57 रनों का है और अब 2 गेंदों का खेल आना बाकी। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही वरुण की। 13 गेंदों में 35 रन बनाए। प्रीतेश 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं और क्या धुआंधार बल्लेबाजी। 13 गेंदों में 35 रन बनाए। एक्सीलेंट बैटिंग बाय वरुण। स्कोर 49 पर नन। पहले विकेट के लिए 49 रनों की साझेदारी। खराब गेंदबाजी हो रहे। देखिए यहाँ राइट हैंडर को राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, लेफ्ट हैंडर आ रहे तो एक बार फिर ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। तो एंगल ही खराब है, एंगल ही खराब है जो आपको अलग अलग बल्लेबाजों के लिए इस तरह से बल्लेबाजी होगी। दे दनादन विस्फोटक गेंद बॉल के बाद 6 रन। भागने की जरूरत है। शुक्रिया नीचे। देखिए बस शॉट, एक तरफ कुआं है दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है, दोनों तरफ आग बराबर की लगी हुई है। 56 बने हैं अब तक 56। जीतने के लिए केवल 1 रन की जरूरत है। 57 रन का टारगेट है। और रत्नदुर्ग कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, मजा आ रहा है। बोला गणपति बाप्पा मंगल मूर्ति। एकदा आवाज हो दे। गणपति बाप्पा। थैंक यू। उमेश अपने बोरिंग मार्ग पर राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं।
और इसी के साथ रत्नदुर्ग टीम ने ये मुकाबला जीता। फाइनल में प्रवेश करने वाली पहली टीम शिवपुरी नगरी प्रीमियर लीग में शानदार प्रदर्शन, मैदान के अंदर सेलिब्रेशन करने का मौका।